माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापुरामध्ये नागरिकांशी संवाद साधला। चाय पे चर्चा केली। मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी चर्चा केली। माझा 2 वेळा पराभव झाला असला तरीही प्रणिती किंवा मला भाजपमध्ये येण्याचं निमंत्रण। काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट। मला भाजपच्या एका मोठ्या नेत्यानं ऑफर दिली आहे, पण मी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही। सुशील कुमार शिंदेंचं वक्तव्य। ऑफर देणाऱ्याचं नाव सांगण्यास शिंदेंचा नकार। अत्यंत जबाबदारीनं सांगतो की भाजपनं सुशील कुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेंना ऑफर दिली नाही। पक्षाला तशी गरज नाही, पण मोदींचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी कुणी तयार असेल तर त्यांनी यावं। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। सुशील कुमार शिंदेंना ऑफर देणं म्हणजे भाजपनं लावलेल्या घोडेबाजार। भाजपचं हे अधःपतन आहे। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया। सुशील कुमार शिंदेंना कुणी ऑफर दिली माहिती नाही, पण भाजपची ताकद आहे। पक्षाचं काम चांगलं आहे। काँग्रेस आता विकास करू शकत नाही आणि त्यामुळे अनेक जण भाजपचा झेंडा हाती घेतील। प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। काँग्रेसचे दुकान बंद झालेलं आहे। सुशील कुमार शिंदेंना आपली मुलगी निवडून येणार नाही असं वाटतंय। भाजप आमदार नितेश राणेंचं वक्तव्य। सुशील कुमार शिंदे कोणी छोटे नेते नाही। शिंदे यांचं रक्त काँग्रेसचं आहे। भाजपनं चुकीच्या ठिकाणी ऑफर दिली। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य। आमदार अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका। 22 जानेवारीला सुनावणी होणार। शिंदे गटाच्या आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी। सर्व प्रतिवाद्यांना 8 फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश। व्हीप मान्य न करणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करण्याची याचिकेत मागणी। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 7 दिवस अधिकचा वेळ मागणार। सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी आधी निर्णय घेण्याचे नार्वेकरांना निर्देश। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीमध्ये याचिका एकत्रित करण्याचा निर्णय। एकूण 5 याचिका 2 गटांमध्ये एकत्रित करण्याचा निर्णय। 26 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याचं नियोजन। माझं वक्तव्य संदर्भाविना दाखवलं गेल्यानं त्याचा विपर्यास झाला। मी बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही अवमान करू शकत नाही। न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण असतं तर चित्र वेगळं असतं इतकंच मी म्हणालो। जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण। न्यायव्यवस्थेवर प्रश्न उभा करणं हे लोकशाहीसाठी घातक। आपल्या बाजूने निकाल लागला तर ठीक, नाही तर टीका करायची हे योग्य नाही। आव्हाडांच्या पायाखालची वाळू घसरतीये। दादा भुसेंची जितेंद्र आव्हाडांवर टीका। देवेंद्र फडणवीसांनी आता राज्याचा कारभार हातात घ्यावा। कराडमध्ये उदयनराजे भोसलेंचं सूचक वक्तव्य। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर बोचरी टीका। मुंबई काही रेडे मोकाट सुटलेले आहेत, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय सुचवा। फडणवीसांचा राऊतांवर निशाणा। अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या, पण पाण्याची चोरी कधीही ऐकली नाही। आता गृहमंत्री मीच आहे, त्यामुळे पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी माझी। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कसे पायदळीत तुडवले याचे प्रत्यक्ष पुरावे काल सादर केले। त्यामुळे संवैधानिक पदावरती बसलेल्या माणसानं राजकीय पत्रकार परिषद घेतली। संजय राऊतांची नार्वेकरांवर टीका। लग्न एकदा होतं, प्रत्येक अॅनिव्हर्सरीला प्रमाणपत्र दाखवावं लागत नाही। पक्षाच्या घटनेमध्ये वेळोवेळी झालेले बदल आयोगाला कळवलेले आहेत। संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेवर नितेश राणेंची बोचरी टीका। जनतेच्या न्यायालयामध्ये धमक्या देणं हा एककलमी कार्यक्रम होता। बाळासाहेबांची प्रॉपर्टी आणि दिशा सॅलियन सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचे खटले जनतेच्या न्यायालयात चालवा। नितेश राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान। शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं होतं त्याच्याच हातून पक्ष सुटला। विक्रोळीतील कार्यक्रमात शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।